आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील. आपण आज आलेलो आहोत वाणगाव येथे ऑर्किड ह्या फुलांच्या शेतीला भेट देण्यासाठी. ऑर्किडची लागवड वाणगावमधील. व्हेरी गुड. भव्य दिव्य हो. भयानक. असं वाटतच नाही की एवढ्या आतमध्ये एवढं बनवलेलं असेल. खूप सुंदर. याला पाणी सुद्धा ॲरोचं लागतं. असं आहे काय? ॲरोचंच पाणी लागतं याला. हो 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 हो. टोटल व्हेंटिलेशन ऑटोमॅटिक. एवढं पाणी असून पण फॉगर्स टेम्परेचर वाढलं की फॉगर्स ऑटोमॅटिक चालू होते. अच्छा. टोटल सीसीटीव्ही अंडर. हो. ओके ओके ओके. सीसीटीव्ही आहेत बरोबर आहे. मध्ये पूर्ण. म्हणजे मध्ये जाऊ आपण. माणसासारखीच जोपासना याची. माणसापेक्षा जास्त. सुपर. आणि माती विना शेती. अच्छा. मातीचा काही संबंधच नाही ना. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार साहेब. आपण आता कुठे आलेलो आहोत? आपण आता वाणगावमधील प्रसाद भानुदास सावे यांच्या ऑर्किड या प्लॉटवरती आलेलो आहे. जे वाणगावमध्ये सर्वप्रथम प्रसाद दादांच्या काकांनी म्हणजे रामचंद्र गुणात सावे यांनी थायलंडवरून ह्या फुलांची माहिती घेऊन म्हणजे स्वतः आधी तिथं प्लॉट बघून तिथून रोपं मागवून सर्वात सुरुवातीला वाणगावमध्ये लागवड केली. खूप छोट्या प्रमाणात म्हणजे सुरुवातीला 1 एकर केली आणि आता सर्व मिळून जवळजवळ 20 ते 25 एकर लागवड आहे या फुलांची. ॲक्च्युली या फुलं लागवड करायचं म्हणजे याला खर्चिक खूप बाब आहे. याला जवळजवळ 1 एकरसाठी 1 करोड रुपये एवढा खर्च येतो. याचा रोपं सर्व बाहेरून मागवावे लागतात. याला हे प्लॅन्टेशन व्हेंटिलेशन सर्व ॲटोमॅटिक. तुम्ही बघाल टेम्परेचर वाढलं तर फॉगर्स ॲटोमॅटिक चालू होतील. आणि याला पाणी आहे ते पाणीसुद्धा ॲरोवर. हां, हे फॉगर्स आहेत. आणि हे फॅन म्हणजे जसं हे होतं ते फॅन आपल्याला समोर दिसत असतील ते फॅनसुद्धा ॲटोमॅटिक चालू होतात. म्हणजे टोटल ॲटोमायझेशन सारखं याला प्लॅन्ट आहे. याला मातीविना शेती. अजून आपण एक ऐकलेलं असेल, याला मातीचा कुठलाही स्पर्श झालेला नाही. हे बेसपासून हे उंचावर घेतलेलं आहे. आणि पूर्ण वेस्टेज म्हणजे आपल्याकडे नारळाच्या ह्या ज्या आपण कवट्या सांगतो वेस्टेज नारळाच्या, हे आपल्याकडे फेकून देतात आणि याच्यावरतीच याचं प्लॅन्टेशन केलं जातं. हां, तर मातीविना शेती कशी असते हे पण याच्यामध्ये बघायला लागतं. एवढी खर्चिक बाग असून याला मेंटेन करणं हे सुद्धा सोपं नाही. कारण ही फुल भारतामध्ये आलेली नवीन होती, कोण लागवड केलेली नव्हती. तेव्हा एवढी मोठी रिस्क एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे सोपं नव्हतं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि यांना मागणी वर्षभर ही मागणी चालू असते. आपण बघत असाल आता हे फुल काढणीसारखं झालेलं आहे. आता फुलांची मागणी कुठे आहे आणि याचा रेट वगैरे काय आहे? याला सध्या तर मुंबई दिल्ली भारतामध्ये आहेच, परत ही एक्सपोर्ट पण होतात. जिथून याचे रोप लागवड वगैरे मागवलं इथं थायलंडला सुद्धा बऱ्यापैकी याला एक्सपोर्टला पण जातं आणि इंडियामध्ये पण खूप मागणी आहे. हा एक दांडा साधारण 20 ते 25 रुपये म्हणजे सीझननुसार लग्न सराई वगैरे असेल सण सराई असेल त्या विषयात याला खूप मागणी असते. या फुलाचा उपयोग कुठे कुठे केला जातो? सजावटीसाठी सर्व ठिकाणी तुम्हाला. हां, मोठे मोठे इव्हेंट असतील सर्व औषधी उपयोगासाठी किंवा सजावटीसाठी खूप मोठ्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. अरे वा. आणि इथून ही फुलं कुठे कुठे एक्सपोर्ट होतात किंवा कुठलं मार्केट याला आहे? कोणत्याही देशामध्ये जिथं इव्हेंट्स ऑर्गनाईज होतात म्हणजे कुठेही तुम्ही त्याला एक्सपोर्ट करू शकतात. पण सध्या आपल्या भारतामध्ये लागवडच कमी असल्यामुळे इंडियाचीच गरज पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे एक्सपोर्टला याला खूप चांगली मागणी आहे एक्सपोर्टला पण आता लागवडी जसजशा वाढतील तसतसं होईल सर्व. असं आणि त्याचा पुरवठा कमी पडतोय सध्या तरी आहे आणि मागणी जास्त आहे. छान. तर हे जे रोख उत्पन्न देणारं फूल आहे हो 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 हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे का? शेतकऱ्यांनी केलं पाहिजे 100%. ज्याची परिस्थिती आहे याला गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे पण देतात.
परंतु त्याला आधीच पूर्ण अभ्यास करून घ्यायला पाहिजे. ते प्लॉट बघायला आले पाहिजे, नियोजन कसं आहे, काय आहे, हे सर्व गोष्टी बघून नंतरच त्याची लागवड केलेली पाहिजे. कारण इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी आहे आणि त्याला जर त्याचं मॅनेजमेंट नाही जमलं तर ते त्या क्लायमेट काही झालं तरी ते त्यात होत नाही. याला पूर्ण पॉली हाऊसेस लागतात, ॲटोमायझेशन लागतं, फॉगर्स लागतात, फुल्ली ॲटोमाइज टेम्परेचर लागतं. म्हणजे ज्याला जसं आपण लहान बाळाला सांभाळतो, लहान बाळापेक्षाही याची काळजी जास्त घ्यावी लागते. म्हणून सर्व अभ्यास करूनच नंतर शेतकऱ्यांनी याची लागवड करायला पाहिजे. याला जो पाणी लागतं, आपण जे पाणी देतो ते कसं दिलं जातं? याला पूर्ण पाणी हे ॲरोचं वॉटर लागतं. ॲरो वॉटरशिवाय याला हे होत नाही. नाही तर मग त्याच्यावरती परत डिसीज वाढतात, प्लॅन्ट खराब होतात, मग ते मॅनेज नाही होत त्याला. म्हणजे सर्व ॲरो वॉटरवरती चालतं याचं पूर्ण. म्हणजे हे जरी रोग उत्पन्न देणारं फूल आहे, येस, तरी त्याची जोपासना, त्याची निर्मिती बऱ्यापैकी स्किल्ड आहे. हो 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 हो. तांत्रिक कौशल्य पाहिजे, वेल मॅनेजमेंट पाहिजे, कुशल कामगार पाहिजे. कारण एकट्याने जरी करायचं म्हटलं तरी मालक तर स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकतो, परंतु कामगारावरती पण तेवढं डिपेंड आहे. तेव्हा कामगारांना तेवढं माहिती पाहिजे, त्या सर्व गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजे. बारीक सारीक तांत्रिक तपशील याच्यात आपण समजून घेतला पाहिजे. हो हो, 100% समजून घेतला जरा पाहिजे. जरी चूक झाली तरी ती चूक आपल्याला लॉस मध्ये नेऊ शकते. ऑर्चिड फुलांची लागवड हा तसा धाडसी प्रयोगच म्हटला पाहिजे. खरोखरच हे जे वाणगावचे प्रगत शेतकरी आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. बघा किती प्रचंड प्रमाणात त्यांनी ही लागवड केलेली आहे, जोपासना केलेली आहे. अथक परिश्रम, प्रचंड मेहनत, तंत्रज्ञानाचा वापर, समयसूचकता हे ह्या शेतीच्या उद्योगासाठी फार आवश्यक आहे. तसं व्यवहारात हे सगळे नियम आवश्यक आहेत, पण हे ऑर्चिडसारख्या फुलांसाठी हे विशेष लागू होतं आहे. इथे थोडाही वेळ काढूपणा चालत नाही. पूर्ण प्लॅन्टच फुल ॲटोमॅटिक असल्यामुळे इथे विजेची फार आवश्यकता आहे. फक्त सरकारी वीज पुरवठा कंपनीवर अवलंबून राहता यांनी स्वतःचं क्रॉम्प्टन ग्रीव्हजचं सायलेंट पॉवर जनरेटर ठेवलेलं आहे. फार प्रचंड मोठं जनरेटर आहे. आपण याला जे आता खतं वगैरे जे काय लागतात, ह्या फर्टिलायझर टँक आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या ग्रेडच्या वेगवेगळ्या टँक आहेत. आणि याच्यासाठी जे फवारणी वगैरे लागते त्या फवारणी करण्यासाठी हे STP पंपचे मशीन आहेत. याच्यावरती मेन कनेक्शन इथून हे 200 लिटरच्या ड्रममध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये काय औषधं टाकायची ते औषधं टाकल्या जातात. जसा पेस्ट मॅनेजमेंट वगैरे काय असेल त्या हिशोबाने, किंवा खतं द्यायचे असतील, ड्रिपमधून सोडायचे असतील तसे पण, आणि ते ह्या मशीनच्या साहाय्याने इथून त्याच्यावरती स्प्रे केल्या जातात. अच्छा, म्हणजे आपण जे ठिबक जी केलेली आहे, हो हो हो, ठिबकला पाणी पुरवठा हा सर्व इथून ॲटोमेशन आहे. सर्व इथून पूर्ण त्याला पाणी पुरवठा, म्हणजे खताचा पुरवठा, पाण्याचा पुरवठा सर्व हा इथून अशा प्रकारे ह्या पाईपलाईन मधून जातो, दिला जातो. ठिबक मधून ते प्रत्येक झाडाच्या मुळाशी जातात. हो 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 हो. व्हेरी गुड. शेतीमध्ये तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार साहेब. फुलांना जो पाणी पुरवठा लागतो तो फक्त RO वॉटरचाच लागतो. आणि हा बघा मोठा RO वॉटरचा प्लॅन्ट इथे बनवलेला आहे. बघा किती प्रचंड प्रमाणात तयारी यांची आहे. कुशल तंत्रज्ञान वापरलेलं आहे. जुनी लागवड आहे, आता जस्ट हार्वेस्टिंग थोड्या दिवसांनी चालू आहे. व्हेरी गुड. हा जरबेरा, ओके, सुंदर फुल आहे. बाजूबाजूने हे जरबेरा लावलेला आहे. अच्छा, याचे कलर पण वेगळे आहेत. हा डार्क रेड आहे, कुंकू कलरचा. हा पिवळसर आहे. हा गुलाबी आहे, पिंक कलरचा. ओके, हा ऑरेंज कलर. हे सगळे ऑर्चिडचं शेती आहे. हा ही जी पाईपलाईनचाच आहे ना, पाईपलाईन सगळीकडे फॉगर्सची पाईपलाईन आहे. हे वरती फॉगर्स आहेत.
डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर. पांढऱ्या कलरचा ऑर्चिड आहे. आपण तो लाल कलरचा ऑर्चिड तिकडे बघितला का, इकडे बघा लांबच्या साईडला लालसर पण आहेत, पण हे जवळ जे आहेत हे सफेद कलरचे आहेत. व्हाईट कलर ऑर्चिड. और बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां गीत सुनाए मीठे मीठे. मित्रांनो, वाणगाव येथील ऑर्किडच्या फुलांची शेती तुम्हाला कशी वाटली अभिप्रायात नक्की कळवा, कॉमेंट्स करा. आणि मला सार्थ अभिमान आहे आमच्या वाणगाव परिसरातील शेतकरी मित्रांचा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी हे दुसऱ्या देशातील फूल आणून त्याची जोपासना करून त्याचा विकास केलेला आहे आणि आपले कष्ट सार्थकी लावले आहेत. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर.